पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बॉस केवढं लागले? अहो रक्त रक्त? तुम्ही कसं पडला बॉस? मी काय म्हणतोय, चला निघू येतो आपण। अनिल म्हात्रे म्हणतात मला काम कंप्लीट केल्याशिवाय कधी कल्टी मारत नाही। आता काम कंप्लीट करेन आणि मगच कल्टी मारेन। देवळात पब्लिक नाहीये तोपर्यंत आज जाऊया। चल बॉस चल। अरे चल। बॉस काय शोधायचं इकडे? काय शोधतोय माहिती असतं ते एव्हाना काम कंप्लीट करून पुण्यात मस्त बसलो असतो ना। शोध। पण काय शोध बॉस? अरे शोध म्हटलं ना। मग ते डोक्याचं भज झालंय। तूच सांग बाई काय मॅटर आहे? बॉस तुम्हाला देवाशी बोलता येतं? देवाशी बोलता आलं असतं तर अमेरिकेचा प्रेसिडेंट नसतो मी। तोंड बंद ठेव, शोध तिकडे। बॉस काय? हे बघ काय कसलं दार असेल रे हे? बॉस याला तर लॉक आहे। मला वाटतं आपल्याला ह्याच्यातच काहीतरी सापडेल। उघडून बघूया। हो। कोण आहे रे? काय चाललंय इथे? आणि इथे पाठीमागे काय करताय? प्रदक्षिणा घालतोय। जय त्रिनयना देवी प्रदक्षिणा पूर्ण करूया। जय त्रिनयना देवी, जय त्रिनयना देवी, जय त्रिनयना देवी। काय अरे काय करताय तुम्ही? प्रदक्षिणा घालायला। मागे जायचं नाही का? कारण इथे कोणी प्रदक्षिणा घालत नाहीत। हो। कुठून आलात तुम्ही? मुंबईवरून आलोय। मुंबईवरून? हो। अहो देवी नवसाला पावताय असं ऐकलंय ना मी। जय माता, जय माता। खूप प्रसन्न वाटलं देवीला बघून। ती दानपेटी कुठे आहे? दानपेटी? दानपेटी नाहीये इकडे। अच्छा। सगळेजण देवी समोरच दक्षिणा ठेवतात। ते देवीच्या मागे दार आहे ना, त्याला लॉक आहे। आम्हाला वाटलं तीच दानपेटी आहे, आपण त्याच्यात पैसे टाकूया ना। अरे सांगितलं ना, सांगितलं ना, तिथे जायची काही गरज नाहीये आणि त्या दाराला सुद्धा हात लावायचा नाहीये, कळलं का? का? कारण तिथे कालपेटी आहे। कालपेटी? हो कालपेटी। खूप जुनी पेटी आहे आणि या पेटीत एक रहस्य आहे। असं म्हणतात ह्या पेटीतून भूतकाळात जाता येतं, भविष्य काळात जाता येतं आणि मागच्या जन्मातही जाता येतं, म्हणून त्याला कालपेटी असं म्हणतात, कळलं? काय सांगताय काय? ती पेटी उघडणं येड्या गबाळ्याचं काम नाहीये। असं म्हणतात त्या पेटीमध्ये कालसर्प असतो, केस असलेला नाग, तो रक्षक आहे त्या पेटीचा।
तुम्ही पाहिले ती पेटी? नाही, ती पेटी पाहण्याची गरज सुद्धा नाहीये, कारण पिढ्यानं पिढ्या सगळ्यांना माहिती आहे या दारामागचं रहस्य. कळलं? एकदा त्या पेटीचं दर्शन झालं असतं तर खूप बरं झालं असतं. खूप लांबून आलो ना आम्ही. ए, खूप झाला आता. चला निघायचं, चला. हा दादा, असं काय करताय? ऐका ना एकदा. अरे निघा. बऱ्या बोलाने इथून निघायचा, नाहीतर अख्खा गाव गोळा करील. समजलं का? चला निघा. अरे निघा ना. देवी आईचा कोप झाला असता तर. त्रिनयना देवी. मला काहीच सिद्ध करायचं नाहीये, सिद्ध तुला करायचंय. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यात काहीही झालं तरी ते तुला शक्य होणार नाहीये. अगदी तुझी त्रिनयना देवी प्रकट झाली ना तरी सुद्धा नाही. काय ग, बरी आहेस ना? हो हो साहेब, मी 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 पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. नाही नको. अद्वैत कुठे? साहेब त्यांच्या खोलीत आहेत. मी गेले होते त्यांना ऑफिसला सोडायला. रुपाली? त्या पण खोलीत असतील. साहेब, तुम्ही काही विचार केला का? मी तुम्हाला सकाळी जे काही सांगितलं होतं रुपाली बाईसाहेबांच्या पहिल्या नवऱ्याबद्दल. बरं ऐक, माझं आज खोपोली पोलिसांशी बोलणं झालंय. गावात तुझ्या घराजवळ 2 पोलीस साध्या कपड्यात असतील, जेणेकरून तुझ्या घरच्यांना त्रास होणार नाही पुन्हा. थँक्यू साहेब, थँक्यू. पण ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस. नाही सांगणार. पण साहेब, तुम्ही काही केला का विचार? साहेब, मी खरं सांगते, रुपाली बाई साहेब आजही त्यांच्या आधीच्या नवऱ्याच्या संपर्कात आहेत. त्यांच्यामुळेच हे सगळं घडतंय. मी पाहिलंय साहेब त्यांना, मी खरंच पाहिलंय. मला नाही माहित आजचं चित्र कसं चुकलं, पण डोळे हुबेहूब त्या अनिल सारखेच होते. मला माहितीये साहेब. मला नाही कळत मी तुम्हाला कसं समजवू, कसं पटवून देऊ. माझ्याकडे काही पुरावा पण नाहीये. पुरावा? काय झालं साहेब? नेत्रा, चल माझ्या बरोबर. चल. पण आपण इथे का आलो? नेत्रा, तू मला मागे म्हणाली होतीस की तुला माझा भूतकाळ दिसला होता, आणि भूतकाळात तुला रुपालीचा पहिला नवरा अनिल दिसला होता. मला हेच जाणून घ्यायचंय की तू भूतकाळात पाहिलेला माणूस आणि वस्तीत पाहिलेला माणूस अनिलच होता का ते? एक लोखंडी ट्रंक आहे, ती जरा दिसते का बघ कुठे? हो हो. सापडली. हे
आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या ट्रंकेत सापडतील. ही रुपालीची ट्रंक आहे. साहेब पण चावी. चल कुलूप तोडूया. काहीतरी बघ तोडायला. हा. थांब हे नाकाचे तुकडे पडलेत माझ्या. नाक फुटलंय माझं. सॉलिड रक्त गेलं यार. नाक फुटलं 100 वेळा ऐकलंय ते कौतुक. बास झाला आता. दगड झालीस तू बायको. अरे मला इतकं लागलंय मी सांगतोय त्याचं तुला काहीच वाटत नाही. तुझ्यातल्या ना भावनाच संपल्यात सगळ्या. भावना मेल्यात माझ्या कधीच. तुम्ही मारल्यात त्या. तुमच्यामुळे झालंय सगळं तुमच्यामुळे झालंय. आणि ए बाई आता मी काय घोडं मारलं. नाही तुम्ही श्रीमंत असतात, मेहनत केली असती ना तर ही वेळच आली नसती माझ्यावर. हे सगळं करायलाच लागलं नसतं. झालं तुझं श्रीमंतीचं पुराण सुरू झालं. नाही प्रश्न फक्त श्रीमंतीचा नाही अनिल. प्रश्न हा आहे की तुम्ही जे करत होता त्यांनी कधीच श्रीमंत होऊ शकलो नसतो आपण. आणि मला गरिबीत राहायचं नव्हतं, आयुष्य काढायचं नव्हतं मला गरिबीत. कळतंय? जाऊ दे ना अनिल. जुने खड्डे उकरणं बंद करूया आपण. थँक्यू. कामाचं बोलूया आपण. बोल. काय घडलं त्रिनयना देवीच्या मंदिरात? सॉलिड डेंजर प्रकरण आहे. म्हणजे मला आहे ना असं गुदमरल्यासारखं होत होतं. असं वाटत होतं ती देवी स्वतः माझ्या समोर येऊन माझा जीव घेते की काय. पुढे? पण एक गोष्ट समजली. त्या देवीच्या गाभाऱ्यात एक पेटी आहे. कालपेटी. खूप जुनी पेटी आहे ती. काय काय आहे काय त्या पेटीत? माहित नाही. गावात कोणालाच माहित नाही. कोणीच ती पेटी उघडली नाही. कोण म्हणतं त्या पेटीमध्ये एक केस असलेला नाग आहे. कालसर्प. कोण म्हणतं त्या पेटीतनं भविष्य काळात जाऊ शकतं. कोण म्हणतं त्या पेटीतून भूतकाळात जाऊ शकतं. मी अजून थोडा वेळ तिकडे थांबलो असतो ना तर त्या पेटीतनं चंद्रावरही जाता येतं असंही कोणीतरी म्हटलं असतं. भविष्य काळात जाता येतं, भूतकाळात जाता येतं. म्हणजे नेत्रा, मला ती पेटी हवी आहे. नाही. त्या पेटीपर्यंत इतक्या सहजासहजी पोचणं शक्यच नाही. मला ती पेटी हवी आहे अनिल. ठीक आहे. आता तुला हवीच आहे तर काहीतरी करावंच लागेल ना. राजाध्यक्ष, त्यांना जर हॉस्पिटलमध्ये अंडर ऑब्झर्वेशन राहायचं नसेल ना तर तुम्ही नर्सला इथे थांबवून घ्या. तुझं नाव काय? रुपाली.
ममता आता तरी खरं खरं सांग, हे सगळं काय आहे? शेखर, हे सगळं चुकीचं आहे. असं काहीच नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्या फोटोत जे आहे ते सगळं खोटं आहे का? हो, मग काय खरं आहे? मी खरं सांगते. माझं ऐका प्लीज. ममता, शेखर, मी आदूच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेते, मी असं काही करत नाही. म्हणजे आदूपासून हाच आहे तो. साहेब, हाच आहे जो मला भूतकाळातल्या संकेतात दिसला होता. मी तुम्हाला ज्या वस्तीत घेऊन गेले होते ना, तिथे मला हाच दिसला होता. मला नाही माहीत रुपालीबाई साहेबांना कसं कळलं आणि त्यांनी याच्याशी बोलून कट रचला आणि नाही सत्य तुमच्यासमोर येऊ शकलं. पण अनिल, साहेब सावकाश, तुमचा हात. साहेब, हा माणूस आता वावोशीपर्यंत जाऊन पोहोचलाय. आपल्याला लवकर काहीतरी करायला हवं. एकदा का हा माणूस सापडला ना की मग तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. साहेब, मी ऑलरेडी आता शोध सुरू केलाय नेत्रा. मी पोलिसांनाही सांगितलंय. जोपर्यंत हा सापडत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. शेखरची बॅग म्हणजे शेखर घरी आलाय, पण मग तो बेडरूम मध्ये का नाही आला? कुठे गेला असेल? शेखर, तुम्ही कधी आलात? झाला बराच वेळ. पण मग हे सगळं इथे का ठेवलंय? बेडरूम मध्ये का नाही आलात? मला एक कॉल आला होता. कोणाचा? क्लायंटचा. ते साईटवर लागलंय. मी आलो फ्रेश होऊन.